Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the career oriented course, certificate course in human resource management. Paper number first, human resource management. आपण आपला करिअर ओरिएंटेड कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. त्यामध्ये तुम्हाला 3 पेपरचा स्टडी करायचा आहे. तर आपण पेपर नंबर फर्स्ट चा स्टडी करीत आहोत. तर पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आपला पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करून झाल्यानंतर आपण पेपर नंबर सेकंड आणि पेपर नंबर थर्डचा 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर फर्स्ट पेपर नंबर फर्स्टचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या पेपर नंबर फर्स्टमधील आपण जो युनिट नंबर सेकंड आहे ह्युमन रिसोर्स कम्पेन्सेशन हे या पेपर नंबर फर्स्टमधील सेकंड युनिटचे टायटल आहे. तर या युनिट नंबर सेकंडमधील आपण सेकंड कंटेंटचा स्टडी करणार आहोत. तर सेकंड कंटेंट कोणता आहे तर फ्रिंज बेनिफिट्स. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर फर्स्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या पेपर नंबर फर्स्टमधील युनिट नंबर सेकंड ह्युमन रिसोर्स कम्पेन्सेशन या युनिट नंबर सेकंडमधील सेकंड कंटेंट्सचा म्हणजे फ्रिंज बेनिफिट्स हे कन्सेप्ट काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचबरोबर या फ्रिंज बेनिफिट्सची नीड्स त्याची गरज आणि त्याची ऑब्जेक्टिव्ज त्यांची उद्दिष्टे कोणकोणती आहेत त्यांचा 1 बाय 1 स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला या फ्रिंज बेनिफिट्सचे काही टाइप्स आहेत. तर ते टाइप्स कोणकोणते आहेत ते देखील आपण आज पाहणार आहोत. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय फ्रिंज बेनिफिट्स. तर फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे काय, ते कन्सेप्ट काय आहे ते फर्स्टली समजावून घेऊया. तर फ्रिंज बेनिफिट्स काय आहे तर ॲन एक्स्ट्रा थिंग दॅट इज गिवन टू ॲन एम्प्लॉई इन ॲडिशन टू दी मनी ही ऑर शी अर्न्स. Now listen again. What is mean by fringe benefits? So fringe benefits and it is an extra thing that is given to an employee in addition to the money he or she earns. नोकरदाराला जो काही एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईला त्याच्या जे काही सॅलरी आहे, जो काही पगार दिला जातो तर त्याच्या व्यतिरिक्त पगाराखेरीज दिल्या जाणाऱ्या ज्यादा गोष्टी किंवा वेतनेतर लाभ किंवा अनुषंगिक लाभ म्हणजे काय फ्रिंज बेनिफिट्स. मग असे फ्रिंज बेनिफिट्स हे कशा प्रकारचे असतात, ते कोणत्या स्वरूपामध्ये दिले जाते तर याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, वर्कर्स कम्पेन्सेशन, रिटायरमेंट प्लॅन्स अँड फॅमिली अँड मेडिकल लीव. तर अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये हे फ्रिंज बेनिफिट्स ऑर्गनायझेशनमध्ये जे काही वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत त्यांना सॅलरी व्यतिरिक्त सॅलरीच्या व्यतिरिक्त सॅलरी बरोबरच असे फ्रिंज बेनिफिट्स हे त्या एम्प्लॉईला पेड केली जातात. त्याच्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स, वर्कर्स कम्पेन्सेशन, रिटायरमेंट प्लॅन्स अँड फॅमिली अँड मेडिकल लीव असे वेगवेगळ्या प्रकारचे हे फ्रिंज बेनिफिट्स त्या एम्प्लॉईला मिळत असतात. तर या स्क्रीनवरती तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. तर याच्यामध्ये फ्रिंज बेनिफिट्स आर अ फॉर्म ऑफ कम्पेन्सेशन. तर फ्रिंज बेनिफिट्स एक कम्पेन्सेशनचं काय आहे, एक फॉर्म आहे, एक प्रकार आहे. याच्यामध्ये हे फ्रिंज बेनिफिट्स कोणकोणत्या स्वरूपात दिले जाते त्यांचे हेल्थ इन्शुरन्स, कॉर्पोरेट मील प्लॅन, कंपनी कार, पेड टाइम ऑफ, एम्प्लॉय डिस्काउंट्स, जिम मेंबरशिप, रिटायरमेंट प्लॅन्स, ट्युशन रिएम्बर्समेंट अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये हे फ्रिंज बेनिफिट्स जो काही ऑर्गनायझेशन एम्प्लॉय आहे, जो वर्कर्स आहेत त्याला मिळत असतात. असे फ्रिंज बेनिफिट्स हे सॅलरी व्यतिरिक्त त्या एम्प्लॉयला दिले जाते. तर लक्षात ठेवा की फ्रिंज बेनिफिट्स काय आहेत तर ॲन एक्स्ट्रा थिंग दॅट इज गिवन टू ॲन एम्प्लॉई इन ॲडिशन टू दी मनी ही ऑर शी अर्न्स. नाव
I repeat, what is meant by fringe benefits? So fringe benefits, it is an extra thing that is given to an employee in addition to the money he or she earns. Fringe benefits are the additional benefits offered to an employee above the stated salary for the performance of a specific services. Fringe benefits, okay, fringe benefits are benefits that supplement an employee's normal salary. It is a extra benefits or advantages to give the employees of the organization. So now let's see proper meaning of fringe benefits. So fringe benefits are benefits which are provided by the employer to an employee over and above the normal salary and wages, which may be in the form of cash support or assistance in daily needs of life or financial support for retirement age or any other form, with the objective to retain the high quality people within the ऑर्गनायझेशन. तर आपण फ्रिंज बेनिफिट्स ही कन्सेप्ट काय आहे त्याचे प्रॉपर मिनिंग ओके समजून घेण्यासाठी याचा स्टडी करीत आहोत. तर फ्रिंज बेनिफिट्स आर बेनिफिट्स विच आर प्रोव्हाइडेड बाय द एम्प्लॉयर टू अन एम्प्लॉई ओव्हर अँड अबव द नॉर्मल सॅलरी अँड वेजेस. तर जी काही ऑर्गनायझेशन आहे ओके जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयची आवश्यकता असते. मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉई काम करतात ओके जे परफॉर्मन्स देतात असा परफॉर्मन्स दिल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढवण्यासाठी ओके इन्क्रीज करण्यासाठी त्याची हेल्प होते. त्याबरोबरच जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याचं एक्सपान्शन करण्यासाठी त्याची ग्रोथ करण्यासाठी देखील हे एम्प्लॉई ओके मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असतात. ओके त्या ऑर्गनायझेशनला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतात. योग्य त्या प्रकारे त्या ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होईल यासाठी ओके इफिशियन्सीने हे वर्कर्स काम करतात परफॉर्मन्स देतात. मग त्यांनी जी काही सर्व्हिस त्या ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड केली आहे त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी ओके मोबदला देणे आवश्यक आहे. तर त्यासाठीच ही बिझनेस ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजना ओके त्यांच्या कामाचा मोबदला हा सॅलरी म्हणून दिला जातोच. बट ओके या सॅलरीच्या व्यतिरिक्त ओके त्यांना असे फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे जादाचे बेनिफिट्स फायदे त्यांना दिले जातात. मग हे बेनिफिट्स अनेक फॉर्म्समध्ये दिले जातात. ओके त्यांना असे बेनिफिट्स कशासाठी दिले जातात तर त्यांना एक कॅश सपोर्ट ओके त्यांना पैशाची जर आवश्यकता असेल तर त्या पैशाचे पाठबळ त्यांना मिळावे. त्याचबरोबर त्यांचे डेली नीड्स ओके त्यांची दैनंदिन ज्या काही गरजा आहेत त्या सॅलरीमध्ये हे पूर्णपणे कंप्लीट होत नसतात. म्हणून ओके सॅलरी व्यतिरिक्त त्यांना असे जादाचे बेनिफिट्स एम्प्लॉईला ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड करीत असते. तर याच्यामध्ये कॅश सपोर्ट म्हणजे पैशाचे पाठबळ त्यांना मिळावे. त्याचबरोबर त्यांचे जे काही डेली नीड्स आहेत ओके लाईफमध्ये जे काही डेली नीड्स आहेत ते फुलफिल करता याव्यात. त्यांना फायनान्शियल सपोर्ट प्राप्त व्हावा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ओके आणखीन एक महत्त्वाचा यातले रिझन आहे की यांना हे फ्रिंज बेनिफिट्स कशासाठी द्यावे तर रिटायरमेंटसाठी. ओके जेव्हा त्या एम्प्लॉईचे ओके त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो काही काम करीत असतो ओके त्यानंतर ओके ठराविक काळानंतर ठराविक वेळेनंतर त्याचे काम करण्याचे हे फिनिश होत असते आणि त्याच्यानंतर तो रिटायर होत असतो. मग त्या रिटायरमेंटमध्ये काही बेनिफिट्स प्राप्त व्हावेत यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स दिले जातात. रिटायरमेंट झाल्यानंतर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा ओके पैसे मिळवण्याचा सोर्स नसतो. मग तो कोठून पैसे मिळवणार त्याचे जे काही गरजा आहेत ज्या काही नीड्स आहेत तो कशा प्रकारे कंप्लीट करणार तर यासाठी ओके त्याला रिटायरमेंटमध्ये त्याची मदत व्हावी अशासाठी देखील हे फ्रिंज बेनिफिट्स ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईला देत असते. तर अशा प्रकारे फ्रिंज बेनिफिट्स काय आहे ते कोणाला दिले जाते तर
फ्रिंज बेनिफिट्स हे जे काही ऑर्गनायझेशन आहे, जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये जे वर्कर्स काम करतात, जे एम्प्लॉईज काम करतात, त्यांना असे फ्रेंच बेनिफिट्स हे सॅलरी व्यतिरिक्त जादाचे बेनिफिट्स त्यांना हे दिले जातात. आणि असे बेनिफिट्स कशासाठी दिले जातात, तर त्यांच्या कॅश सपोर्ट मिळावा, डेली नीड्स लाईफमध्ये जे काही डेली नीड्स आहेत ते कंप्लीट करता याव्यात, त्यांना फायनान्शियल सपोर्ट प्राप्त व्हावा आणि रिटायरमेंटमध्ये देखील त्यांना मदत व्हावी, यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स दिले जातात. आणि यामधून जे काय एम्प्लॉईज आहेत त्यांची लाईफ ऑफ क्वालिटी ही इन्क्रीज व्हावी, यासाठी देखील असले फ्रिंज बेनिफिट्स असे हे ऑर्गनायझेशन एम्प्लॉईला पेड करीत असते. हा त्यांचा मुख्य ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की हे फ्रिंज बेनिफिट्स त्या एम्प्लॉईला दिले पाहिजे. तर या फ्रिंज बेनिफिट्सची नीड त्याची गरज काय आहे ते आपण व्हेरियस फॅक्टर्समधून पॉईंट्सच्या आधारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याची गरज कशासाठी आहे, तर एम्प्लॉई डिमांड, ट्रेड युनियन डिमांड, एम्प्लॉयर्स प्रेफरन्स ॲज अ सोशल सेक्युरिटी अँड टू इम्प्रूव्ह ह्युमन रिलेशन्स, अशा व्हेरियस रिझन्ससाठी हे फ्रेंच बेनिफिट्सची गरज असते. नाव लेट्स सी वन बाय वन. The first need for fringe benefits, it is a employee demand. The employees nowadays demand for fringe benefits rather than pay hikes because of reduction in tax burden on the employee's side and in a view of galloping price index and cost of living. तर हे फ्रेंच बेनिफिट्सची गरज कशासाठी आहे, तर जी काय एम्प्लॉई आहेत त्यांची ही डिमांड असते की ऑर्गनायझेशनने, जी काय बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यांनी असे बेनिफिट्स त्यांना दिले पाहिजे, त्यांची ही मागणी असते. द एम्प्लॉईज नावडेज डिमांड फॉर फ्रेंच बेनिफिट्स रॅदर दॅन pay hikes because of reduction in tax burden on the employee's side and in view of galloping price index and cost of living. तर एम्प्लॉई या फ्रिंज बेनिफिट्सची डिमांड कशासाठी करतात, तर जे काही टॅक्स बर्डन आहे ते कमी करता यावे, टॅक्स बर्डन कमी करता यावे आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग प्राइस इंडेक्स अँड कॉस्ट ऑफ लिव्हिंग योग्य त्या प्रकारे मेंटेन करता यावे, यासाठी हे एम्प्लॉई या फ्रिंज बेनिफिट्सची डिमांड करतात. आणि असे डिमांड केल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनला असे बेनिफिट्स देणे गरजेचे ठरते. त्यानंतरची सेकंड नीड आहे ट्रेड युनियन्स डिमांड. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे एक ट्रेड युनियन असते आणि असे ट्रेड युनियन्स देखील असे फ्रेंच बेनिफिट्स प्राप्त करण्यासाठीची काय करतात, डिमांड करतात, मागणी करतात. त्यामुळे असे फ्रेंच बेनिफिट्स हे देणे गरजेचे आहे. Various trade unions are competing with each other for getting more and more benefits for their members. या ट्रेड युनियन काय करतात, तर जे काही ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉईज आहेत त्या ट्रेड युनियनचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर मोर अँड मोर बेनिफिट्स प्राप्त व्हावेत, यासाठी या फ्रिंज बेनिफिट्सची डिमांड करतात आणि मागणी करतात. इफ वन युनियन सक्सीड इन अ pursuing the management for a new benefit, the other union will try to convince the management for an additional benefit. ट्रेड युनियन बिझनेस ऑर्गनायझेशन्स या अनेक असतात. तर अशा ट्रेड युनियन्स देखील अनेक असतात. मग एका ट्रेड युनियनने जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामधून असे बेनिफिट्स प्राप्त केले तर दुसरी ट्रेड युनियन देखील काय करते, तर त्यांची जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या मॅनेजमेंटकडे असे जादाचे बेनिफिट्स त्यांना द्यावे याची डिमांड करते. आणि अशी डिमांड केल्यामुळे देखील त्या ऑर्गनायझेशनला असे डिमांड कंप्लीट करणे गरजेचे ठरते. त्यामुळे असे फ्रिंज बेनिफिट्स हे ट्रेड युनियनच्या डिमांडनुसार, एम्प्लॉईच्या डिमांडनुसार त्यांना देणे गरजेचे ठरते. त्यानंतर फ्रिंज बेनिफिट्सची थर्ड नीड काय आहे, तर एम्प्लॉईज प्रेफरन्स. एम्प्लॉईज प्रेफरन्स आर दी नीड फॉर फ्रिंज बेनिफिट्स.
Employer may also wish to provide fringe benefits to the employees in a view of increasing productivity and motivating the employees. तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये बिझनेस करायचा असेल, ऑर्गनायझेशन चालवायची असेल तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयची आवश्यकता असते. कारण नुसते बिझनेस किंवा ती ऑर्गनायझेशन असून चालत नाही, तर ते योग्य प्रकारे हँडल करता यावे, त्याचे मॅनेजमेंट योग्य प्रकारे करता यावे, जे काही प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस त्यामधून प्रोड्यूस केले जातात ते योग्य प्रकारे प्रोड्यूस करण्यासाठी अशा एम्प्लॉयरची आवश्यकता असते. मग त्या एम्प्लॉयर्सने योग्य प्रकारे परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये द्यावा, त्या ऑर्गनायझेशनची जी काही प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज व्हावे, असे प्रत्येक ऑर्गनायझेशनची काय असते, ऑब्जेक्ट असते. मग असे ऑब्जेक्ट समोर ठेवून जी काही ऑर्गनायझेशन आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावी, ते काय एम्प्लॉईज आहेत त्यांना मोटिवेटिंग करण्यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स म्हणजे सॅलरी व्यतिरिक्त जादाचे बेनिफिट्स हे ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईला पेड करीत असते, देत असते. म्हणून एम्प्लॉयचं प्रेफरन्स म्हणजे जे काही वर्कर्स आहेत, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांना प्रेफरन्स देण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, ऑर्गनायझेशनमध्ये गुड्स अँड सर्व्हिसची जी काही प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स ही ऑर्गनायझेशन एम्प्लॉयला प्रोव्हाइड करण्याचे काम करीत असते. त्यानंतरची 4 नंबरची नीड आहे ॲज अ सोशल सेक्युरिटी. It is the most important need for fringe benefits. As a social security is a most important need for fringe benefits. How? तर ती कशी इम्पॉर्टंट आहे ते आता आपण पाहूया. The fringe benefits are also provided to the employees to protect them from certain risks such as contingency of life like accidents and occupational disease. तर सोशल सेक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षितता प्राप्त व्हावी यासाठी अशी एम्प्लॉई त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये सॅलरी व्यतिरिक्त जादाचे बेनिफिट्स द्यावेत प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडे डिमांड करतात. सोशल सेक्युरिटी म्हणजे काय, सामाजिक सुरक्षितता. मग अशी सामाजिक सुरक्षितता कशासाठी हवी असते आणि ती कशामधून मिळवायची असते, तर इन फ्युचरमध्ये काही ॲक्सिडेंट्स घडले, काही ऑक्युपेशनल डिझीज निर्माण झाल्या तर त्याच्यामधून सुरक्षित राहता यावे यासाठी सॅलरी व्यतिरिक्त जादाची बेनिफिट्स हे एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशनमध्ये डिमांड करीत असतात. फ्रिंज बेनिफिट्सचं आणखीन एक महत्त्वाची गरज काय आहे, तर सोशल सेक्युरिटी मिळविता यावे. इन फ्युचरमध्ये जर काही ॲक्सिडेंट्स घडले, एखादा ॲक्सिडेंट घडला तर त्याच्यापासून सुरक्षितता कशा प्रकारे मेंटेन करता येईल, ती सुरक्षितता निर्माण करता यावी. जी काही ॲक्सिडेंट घडला आहे तर त्याच्यासाठी अशी सुरक्षितता निर्माण करता यावी, ती सुरक्षितता मिळवता यावी यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स गरजेचे असते. त्यानंतरची नीड आहे टू इम्प्रूव्ह ह्युमन रिलेशन्स. आता ह्युमन रिलेशन्स म्हणजे काय, तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजमुळे ती बिझनेस ऑर्गनायझेशन रन होत असते. मग improving human relations is a process of addressing the needs of employees and satisfying them. Fringe benefits satisfies employees' economical, social and psychological needs. तर ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचे जर समाधान झाले, त्यांचं सॅटिस्फॅक्शन झाले तर ते मोठ्या प्रमाणावर त्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त इफिशियन्सीने काय करणार आहेत, काम करणार आहेत. म्हणून त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी ऑर्गनायझेशन काय करते, त्यांना सॅलरी व्यतिरिक्त जादाचे बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न करीत असते. असे प्रयत्न कशासाठी केले जातात, तर जो काय एम्प्लॉई आहे त्याने त्या ऑर्गनायझेशनमध्ये जास्त इफिशियन्सीने काम करावे, परफॉर्मन्स द्यावा यासाठी, आणि त्याचबरोबर जो काय एम्प्लॉई आहे त्याला सॅटिस्फॅक्शन मिळावे. त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो काही काम करीत आहे त्यामधून त्याला सॅटिस्फॅक्शन मिळावे. मग असं सॅटिस्फॅक्शन कोणत्या गोष्टीमधून त्याला मिळू शकते, तर त्याला
सॅलरी जी काही सॅलरी मिळते त्याच्या व्यतिरिक्त त्याला आणखीन जादाचे बेनिफिट्स ओके दिले तर तो काय होऊ शकतो, सॅटिस्फाय होऊ शकतो, तो समाधानी होऊ शकतो आणि त्यामधून ओके तो मोटिवेट होऊन तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये आणखीन जास्तीचे काम करू शकतो. त्या ऑर्गनायझेशनबद्दल ओके त्याच्या माइंडमध्ये एक रिस्पेक्ट निर्माण होऊ शकते, ओके आदरयुक्त भावना निर्माण होऊ शकते. तर असे रिस्पेक्ट तयार होण्यासाठी, त्या एम्प्लॉईचे सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी आणि तो मोटिवेट होऊन जास्त इफिशियन्सीने त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करावे, अशा अनेक रिझन्समुळे हे ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉयला असे बेनिफिट्स देत असते. आणि त्यामधून ओके जो काही ह्युमन आहे त्या ऑर्गनायझेशन, जो काही वर्कर आहे, जो एम्प्लॉय आहे, त्यांच्याबरोबर योग्य ते रिलेशन्स मेंटेन करून ओके ते इम्प्रूव्ह व्हावे, त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी असे फ्रेंच बेनिफिट्स हे त्या एम्प्लॉयला दिले जातात. तर फ्रेंच बेनिफिट्सची गरज काय आहे ते आपण पाहत आहोत. तर त्याचे अनेक रिझन्स आहेत. त्या अनेक रिझन्समुळे, अनेक कारणांमुळे असे फ्रेंच बेनिफिट्स हे ऑर्गनायझेशन, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ती, त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉईज काम करतात, जे वर्कर्स काम करतात, त्यांना त्यांच्या सॅलरी व्यतिरिक्त जादाचे बेनिफिट्स हे देत असते. तर त्याची ओके नीड काय आहे, तर एम्प्लॉयची डिमांड ओके त्या ऑर्गनायझेशन जे काही एम्प्लॉईज आहे त्याने डिमांड केली असेल तर, त्याचबरोबर ट्रेड युनियन्स डिमांड ओके एम्प्लॉयचे जे काही ट्रेड युनियन आहे त्यांच्या डिमांड केली असेल तर, त्यानंतर एम्प्लॉईज प्रेफरन्स ओके ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांना प्रेफरन्स देण्यासाठी, सोशल सेक्युरिटी मिळविण्यासाठी आणि ह्युमन रिलेशन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी असे जादाचे बेनिफिट्स म्हणजे फ्रेंच बेनिफिट्स हे ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईला देत असते. आणि त्यामधून ओके ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर बेनिफिट्स कसे मिळवता येतील, त्यामधून ओके त्या एम्प्लॉयची इफिशियन्सी इन्क्रीज होईल आणि त्यामधून त्या ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी देखील काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. यासाठी असे फ्रेंच बेनिफिट्स दिले जातात आणि त्याची गरज याच्यासाठी असते. त्यानंतर या फ्रेंच बेनिफिट्सचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत ओके, उद्दिष्टे आहेत. तर ते ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत त्यांचा 1 by 1 स्टडी आता आपण करणार आहोत. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ज ऑफ फ्रेंच बेनिफिट्स आर टू क्रिएट अँड इम्प्रूव्ह साऊंड इंडस्ट्रियल रिलेशन. ओके फर्स्ट ऑब्जेक्टिव्ज ऑफ फ्रेंच बेनिफिट्स इट इज अ टू क्रिएट and improve sound industrial relations. Second objectives are to motivate the employees. Third objectives are to protect health of the employees and safety to the employees against threats such as accidents and occupational disease. Next is to promote employee welfare, to provide security against social risk such as old age benefits and maternity benefits. Next objectives are to create a sense of belongingness among the employee and to retain them. Fringe benefits are also known as golden handcuffs. Okay, listen again. To create a sense of belongingness among the employee and to retain them, fringe benefits are also known as golden handcuffs. To meet the various legislative requirements relating the fringe benefits, these are the some objectives of fringe benefits. तर अशी अनेक उद्दिष्टे समोर ठेवून ही ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजला असे फ्रेंच बेनिफिट्स देत असते. तर त्यामधील ओके मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, तर एम्प्लॉयला मोटिवेट करणे. ओके जो काही वर्कर आहे ऑर्गनायझेशनमध्ये, जो काही काम करीत आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्याला मोटिवेट करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ओके असे फ्रेंच बेनिफिट्स त्याला दिले जाते. तर तो मोटिवेट कशा पद्धतीने होऊ शकतो, तर त्याला तो जो काही काम करीत आहे त्याची सॅलरी ही ठरलेली असते. मग त्या सॅलरी व्यतिरिक्त त्याला जर आणखीन जास्त पैसे मिळाले तर तो काय होणार आहे,
मोटिवेट होणारे बट असे फ्रिंज बेनिफिट्स देताना ओके त्याच्यामध्ये त्याला त्याच्या हेल्थची जर त्याला इन्शुरन्स मिळाला, त्याचबरोबर त्याला कम्पेन्सेशन मिळाले, रिटायरमेंटमध्ये त्याला काही प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी हे ऑर्गनायझेशन काय करते, त्याला असे फ्रिंज बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर त्याच्या जे काही लाईफमधील नीड्स असतील तर त्याला फुलफिल करता याव्यात, त्याला फायनान्शियल सपोर्ट मिळाव्या यासाठी सॅलरी व्यतिरिक्त त्याला हे जादाचे बेनिफिट्स दिले जातात आणि तो यामधून काय होत असतो, मोटिवेट होत असतो आणि मोटिवेट झाल्यामुळे तो त्या ऑर्गनायझेशनमध्ये आणखीन चांगल्या एफिशियन्सीने काम करू शकतो. तर फ्रिंज बेनिफिट्स देण्याचे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर टू मोटिवेट द एम्प्लॉईज. त्या एम्प्लॉईजला मोटिवेट करण्यासाठी असे बेनिफिट्स दिले जातात. त्यानंतर टू क्रिएट अँड इम्प्रूव्ह साऊंड इंडस्ट्रियल रिलेशन्स. तर साऊंड इंडस्ट्रियल रिलेशन्स क्रिएट करण्यासाठी आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील असे फ्रिंज बेनिफिट्स हे दिले जातात. आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, तो आहे टू प्रोटेक्ट हेल्थ ऑफ द एम्प्लॉईज अँड सेफ्टी टू द एम्प्लॉईज अगेन्स्ट थ्रेट्स सच ॲज ॲक्सिडेंट्स अँड ऑक्युपेशनल डिसीज. तर जो काय एम्प्लॉईज आहे त्याला इन फ्युचरमध्ये त्याची जे काही हेल्थच्या रिलेटेड त्याला काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर त्या हेल्थची त्याला सेफ्टी मिळवता यावी. त्याचबरोबर एम्प्लॉईज अगेन्स्ट थ्रेट्स, जर त्याला काही धोका असेल तर त्यामधून त्याला सुरक्षितता मिळवता यावी. आणि जर काही ॲक्सिडेंट्स घडला तर त्यामधून त्याची सेक्युरिटी त्याला मिळावी आणि ऑक्युपेशनल डिझीज काही निर्माण झाला तर त्याच्यामधून देखील त्याला सेफ्टी प्राप्त व्हावी यासाठी अशी फ्रिंज बेनिफिट्स ती ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईला देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, तो आहे टू प्रोमोट एम्प्लॉई वेलफेअर. एम्प्लॉई वेलफेअर म्हणजे काय, तर जो काही वर्कर आहे, जो कर्मचारी आहे त्याचं कल्याण करण्यासाठी ते प्रोमोट करण्यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स हे दिले जातात. त्यानंतरचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू प्रोव्हाइड सेक्युरिटी अगेन्स्ट सोशल रिस्क सच ॲज ओल्ड एज बेनिफिट्स अँड मॅटर्निटी बेनिफिट्स. तर हे एम्प्लॉईला एज बेनिफिट्स, ओल्ड एज बेनिफिट्स मिळवता यावेत. त्याचे रिटायरमेंट झाल्यानंतर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल सोर्स म्हणजे पैसे मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे साधन त्याच्याकडे नसते. त्याने जे काही सेविंग केली असेल त्याच्यावरतीच तो त्याचे लाईफ हा जगत असतो. मग त्याला रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला काहीतरी सोर्स निर्माण व्हावा यासाठी हे बेनिफिट्स त्याला दिले जातात. म्हणून जी काही सोशल रिस्क आहे त्याच्यामधून सेक्युरिटी त्याला प्रोव्हाइड करण्यासाठी, ओल्ड एज बेनिफिट्स प्रोव्हाइड करण्यासाठी आणि मॅटर्निटी बेनिफिट्स प्रोव्हाइड करण्यासाठी असे फ्रिंज बेनिफिट्स त्या एम्प्लॉईला दिले जातात. आणखीन एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे टू क्रिएट अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमंग द एम्प्लॉई. त्या ऑर्गनायझेशन जे काही एम्प्लॉई आहेत तर त्या पुष्कळ एम्प्लॉईंना बिलॉंगिंगनेस सेन्स क्रिएट करण्यासाठी देखील हा फ्रिंज बेनिफिट्स दिला जातो. आणि या फ्रिंज बेनिफिट्सलाच गोल्डन हँडकप्स या नावाने देखील ओळखले जाते. टू मीट द व्हेरियस लेजिस्लेटिव्ह रिक्वायरमेंट्स रिलेटिंग टू दी फ्रिंज बेनिफिट्स. तर असे अनेक ऑब्जेक्टिव्ज आहेत, असे अनेक उद्दिष्टे आहेत की अनेक उद्दिष्टे समोर ठेवून ती ऑर्गनायझेशन ती संघटना त्या एम्प्लॉईजला असे बेनिफिट्स देण्याचा प्रयत्न करीत असते. त्यानंतर या फ्रिंज बेनिफिट्सचे काही टाईप्स आहेत, काही प्रकार आहेत. तर ते टाईप्स कोणते आहेत त्यांचा स्टडी आता आपण वन बाय वन करणार आहोत. तर त्यामधील फर्स्ट टाईप आहे पेमेंट फॉर टाईम नॉट वर्क. फ्रिंज बेनिफिट्समधील फर्स्ट टाईप आहे पेमेंट फॉर टाईम नॉट वर्क.
सेकंड टाईप आहे एम्प्लॉई सेक्युरिटी. नेक्स्ट इज सेफ्टी अँड हेल्थी. 4 नंबरचा टाईप आहे वर्कमेन्स कम्पेन्सेशन अँड 5 नंबरचा टाईप आहे हेल्थ बेनिफिट्स. त्यानंतरचा टाईप आहे व्हॉलंटरी ॲग्रीमेंट अँड लास्ट इज वेलफेअर अँड रिक्रिएशनल फॅसिलिटीज. तर हे 7 टाईप्स या फ्रिंज बेनिफिट्सचे आहेत. नाव लेट सी वन बाय वन. फर्स्ट टाईप आर पेमेंट फॉर टाईम नॉट वर्क. तर यामध्ये या टाईपमध्ये देखील याचे क्लासिफिकेशन केले आहे. तर यामध्ये आवर्स ऑफ वर्क, जो का एम्प्लॉय आहे तो किती तास काम करतो त्याचा समावेश या पेमेंट फॉर टाईम नॉट वर्कमध्ये होतो. तर या आवर्स ऑफ वर्कमध्ये काय आहे, तर फॅक्टरी ॲक्ट 1948 specifies that no adult workers. Factory Act 1948 specifies that no adult workers shall be required to work in factory more than 48 hours a week. In some organization, number of working hours per week are less than the legal requirements. तर यामध्ये या टाईपमध्ये काय सांगितले आहे, तर जो फॅक्टरी ॲक्ट आहे 1948चा, त्यांनी अशी प्रोव्हिजन केली आहे की जो काही वर्कर्स आहे त्याने किती तास याच्यामध्ये काम केले पाहिजे. तर त्याची रिक्वायरमेंट किती तासांची आहे, तर एका आठवड्यामध्ये त्यांनी 48 आवर्स त्याने त्या फॅक्टरीमध्ये काम केले पाहिजे. 48 आवर्सपेक्षा त्याने जास्तीचे काम त्या ठिकाणी केले नाही पाहिजे. त्यानंतर या पेमेंट फॉर टाईम नॉट वर्कमधील सेकंड कंटेंट आहे पेड हॉलिडेज. अकॉर्डिंग टू फॅक्टरीज ॲक्ट 1948, an adult worker shall have a weekly paid holiday, normally Sunday. When a worker is deprived of weekly paid holidays, he or she is to be compensated with the same number of holidays in the same month. Some organizations offer 2 weekly paid holidays. तर या पेड हॉलिडेजमध्ये काय सांगितले, तर जो काय अडल्ट वर्कर आहे फॅक्टरी ॲक्ट 1948मध्ये असे प्रोव्हिजन केले आहे की जो अडल्ट वर्कर आहे त्याला वीकली कम हॉलिडे हा त्याला दिला जावा. नॉर्मली संडेला देखील त्याला हॉलिडे हा दिला जावा. त्यानंतर शिफ्ट प्रीमियम. Workers working on odd shift are to be compensated with more than the normal wage rate, generally known as premium. तर जो काही वर्कर्स आहेत त्याने जो काही काम केले आहे तर त्याला प्रीमियम हा देखील दिला जावा. त्यानंतर आहे हॉलिडे पे. जनरल ऑर्गनायझेशन्स ऑफर डबल द नॉर्मल रेट टू दिस वर्कर्स हू वर्क ऑन हॉलिडेज. जे वर्कर्स हॉलिडेच्या दिवशी काम करतात तर त्यांना हे नॉर्मल रेटमध्ये ती अमाऊंट न देता ती अमाऊंट डबल रेटमध्ये त्यांना दिली पाहिजे. नंतर आहे पेड वॅकेशन. वर्कर्स इन मिनिंग मॅन्युफॅक्चरिंग अँड प्लांटेशन हू हॅव वर्क फॉर 240 days in year are entitled for paid vacations at a rate of 1 day for every 20 days work in case of adult workers and 1 day for every 50 days work in case of child workers. तर पेड वॅकेशनमध्ये काय सांगितले आहे, तर जो वर्कर एका वर्षामधील 240 दिवस काम करेल तर त्याच्यासाठी असे वॅकेशन्स मध्ये तो काम करेल तर त्याच्यासाठी देखील त्यांनी प्रोव्हिजन केली आहे. तर या फ्रिंज बेनिफिट्समधील आपण फर्स्ट टाईप पाहत आहोत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे पेमेंट फॉर टाईम नॉट वर्कर. त्यामध्ये आवर्स ऑफ वर्क, पेड हॉलिडेज, शिफ्ट प्रीमियम, हॉलिडे पे आणि पेड वॅकेशन या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यानंतर फ्रिंज बेनिफिटचा सेकंड टाईप आहे एम्प्लॉई सेक्युरिटी. जे वर्कर्स आहेत, जे एम्प्लॉय आहेत त्यांना सुरक्षितता प्राप्त होणे हा या फ्रिंज बेनिफिट्समधील सेकंड टाईप आहे एम्प्लॉई सेक्युरिटी. फिजिकल अँड जॉब सेक्युरिटी टू द एम्प्लॉईज शुड ऑल्सो बी प्रोव्हाइडेड
with a view to ensure security to the employee and his family members. When the employee's services get confirmed, his job becomes secure. Further, a minimum and continuous wage or salary gives a sense of security to the life. तर जो का एम्प्लॉई आहे त्याची लाईफमध्ये ओके त्याला सुरक्षितता प्राप्त व्हावी यासाठी ओके एम्प्लॉयची सेक्युरिटी निश्चित करण्यासाठी देखील असे फ्रेंच बेनिफिट्स दिले जातात. आणि फ्रेंच बेनिफिट्समधील एम्प्लॉय सेक्युरिटी हा सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट टाईप आहे. याच्यामध्ये फिजिकल अँड जॉब सेक्युरिटी to the employees should also be provided with a view to ensure security to the employee and his family members. जो काही वर्कर आहे आणि त्या वर्कर्सची जी काही फॅमिली आहे त्या फॅमिलीमधील मेंबर्सना अशी ओके सेक्युरिटी हे ऑर्गनायझेशन त्यांना देत असते. त्याच्यामध्ये रिट्रेंचमेंट कंपेन्सेशन आणि ले ऑफ कंपेन्सेशन या एम्प्लॉय सेक्युरिटीमधून दिली जाते. तर रिट्रेंचमेंट कंपेन्सेशन काय आहे तर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट 1947 प्रोव्हाइड्स फॉर द पेमेंट ऑफ कंपेन्सेशन in case if layoff and retrenchment, the non-seasonal industrial establishment employing 50 or more workers have to give 1 month's advance notice or 1 month's wages to all the employees who are retrenched after 1 year's continuous services. The compensation is paid at the rate of 45-day wage for every completed year of services. Workers are eligible for compensation as stated above in case of closing down of undertaking. त्यानंतर सेकंड कंटेंट आहे ले ऑफ कंपेन्सेशन. In case of layoff, the employees are entitled to layoff compensation at the rate of equal to 50% of the total of the basic wage and dearness allowances for the period of their layoff except for the weekly holidays. Layoff compensation can normally be paid up to 45 days a year. त्यानंतर थर्ड टाईप आहे सेफ्टी अँड हेल्थी. फ्रेंच बेनिफिट्सचा थर्ड टाईप आहे सेफ्टी अँड हेल्थी. एम्प्लॉईज सेफ्टी अँड हेल्थ शुड बी टेकन केअर इन ऑर्डर टू प्रोटेक्ट द एम्प्लॉईज अगेन्स्ट ॲक्सिडेंट्स, unhealthy working conditions and to protect the workers' productive capacity. In India, Factories Act 1948 stipulated certain requirements regarding working conditions with a view to provide safe working environment. These provisions relate to cleanliness, disposal of waste and illuminates ventilation and temperature, dust and fumes, artificial humidification, overcrowding, lighting, urinals, drinking water, latrines, spittoons, etc. तर सेफ्टी अँड हेल्थी ओके जो काय एम्प्लॉय आहे जो ऑर्गनायझेशनमध्ये काम करीत आहे त्याला ओके त्या एम्प्लॉईजला सेफ्टी आणि हेल्थी प्राप्त व्हावे यासाठी ओके त्याला प्रोटेक्ट देण्यासाठी त्याचं संरक्षण करण्यासाठी याच्यामध्ये जो वर्कर्स आहे त्याला इन फ्युचरमध्ये जर एखादा ॲक्सिडेंट निर्माण झाला किंवा त्याची अनहेल्दी वर्किंग कंडिशन्स आहे त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर त्याला प्रोटेक्ट मिळावे त्यामुळे ओके त्याला सेफ्टी आणि हेल्थी प्राप्त होण्यासाठी असे फ्रेंच बेनिफिट्स त्याला दिले जातात. आणि इंडियामधील जो फॅक्टरी ॲक्ट 1948 आहे त्याच्यामध्ये ओके असे सेफ्टी आणि हेल्थी प्रोव्हाइड करण्याचे प्रोव्हिजन केलेली आहे. त्यानंतरचा 4 नंबरचा टाईप आहे वर्कमेन्स कंपेन्सेशन. In addition to safety and health measures, provisions for payment of compensation has also been made under the Workmen's Compensation Act 1923. तर तो वर्कमन कंपेन्सेशन ॲक्ट 1923 नुसार वर्कमेन्सना कंपेन्सेशन देण्याचे ओके प्रोव्हिजन त्यामध्ये केलेली आहे.
याच्यामध्ये ओके वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्ट 1923मध्ये इन फ्युचरमध्ये जो काही वर्कर आहे त्याला ओके काही ऑक्युपेशनल डिझीज झाले, त्याचबरोबर त्याला काय इंजुरी झाली तर त्यासाठी ओके त्याला असे फ्रिंज बेनिफिट्स द्यावे याची प्रोव्हिजन केली आहे. आणि असे ओके जे काही इंजुरी झाली असेल तर त्याचे कम्पेन्सेशन हे ती काय इंजुरीचं जे काही नेचर आहे त्याच्यावरती डिपेंड असते आणि त्याच्यानुसार त्याला हे बेनिफिट्स दिले जातात. त्यानंतर फ्रिंज बेनिफिट्समधील नेक्स्ट टाईप आहे हेल्थ बेनिफिट्स. तर दिस बेनिफिट्स इन्क्लुडेड, तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर यामध्ये सिकनेस बेनिफिट्स, मेडिकल बेनिफिट, टेम्पररी डिसबिलिमेंट बेनिफिट्स, परमनंट डिसबिलिमेंट बेनिफिट अँड मॅटर्निटी बेनिफिट या सर्वांचा समावेश या हेल्थ बेनिफिट्समध्ये होत असतो. तर सिकनेस बेनिफिट्समध्ये सिकनेस बेनिफिट्स इज रफली 50% of average daily wages and is payable for 91 days during 2 consecutive benefit period. त्यानंतर आहे मेडिकल बेनिफिट. तर मेडिकल बेनिफिट कशा प्रकारे दिली जाते? द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स स्कीम प्रोव्हाइड्स फुल मेडिकल केअर इन द फॉर्म ऑफ मेडिकल अटेंडन्सी, ट्रीटमेंट्स, ड्रग्स अँड इंजेक्शन्स, specialist consultation and hospitalization to insured person and also to members of their families where the facility has been extended to the families. त्यानंतरचे थर्ड बेनिफिट आहे टेम्पररी डिसबिलिमेंट बेनिफिट्स. ओके टेम्पररी डिसबिलिमेंट बेनिफिट्समध्ये इज पेएबल टू अन एम्प्लॉई सफर्स फ्रॉम एम्प्लॉयमेंट इंजुरी और ऑक्युपेशनल डिजीज अँड इज सर्टिफाईड टू टेम्पररी इनकॅपेबल ऑफ वर्क. त्यानंतर आहे परमनंट डिसबिलिमेंट बेनिफिट. तर यामध्ये कशा प्रकारचे बेनिफिट्स दिले जातात तर परमनंट डिसबिलिमेंट बेनिफिट इज पेएबल टू अन एम्प्लॉई हू सफर्स permanent residual disability as a result of employment, accident or occupational disease. The maximum rate of PDB can be equal to TDB. त्यानंतरचा बेनिफिट आहे मॅटर्निटी बेनिफिट. So maternity benefit is payable to an insured woman in the following case subject to the contributory conditions. First is confinement, miscarriage or medical टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अँड सिकनेस अरायझिंग आउट ऑफ प्रेग्नन्सी. तर अशा प्रकारे ओके हेल्थ बेनिफिट्स या टाईपमध्ये सिकनेस बेनिफिट्स, मेडिकल बेनिफिट, टेम्पररी डिसबिलिमेंट बेनिफिट्स, परमनंट डिसबिलिमेंट बेनिफिट अँड मॅटर्निटी बेनिफिट्स हे दिले जातात. त्यानंतरचा टाईप आहे व्हॉलंटरी अरेंजमेंट. ओके 6 टाईप आहे यामध्ये 6 नंबरचा टाईप आहे व्हॉलंटरी अरेंजमेंट. तर या व्हॉलंटरी अरेंजमेंटमध्ये काय सांगितले आहे तर हाऊ एव्हर मोस्ट ऑफ द लार्ज ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड हेल्थ सर्व्हिसेस ओव्हर अँड अबव द लिगल रिक्वायरमेंट्स टू अदर देअर एम्प्लॉईज फ्री ऑफ कॉस्ट बाय सेटिंग अप हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, डिस्पेन्सरीज अँड homeopathic dispensaries. Companies elaborate health service programs include providing health maintenance services, emergency care, on the job treatment for minor complaints, health counseling, medical supervision in rehabilitation, accidents and sickness prevention, health education programs, treatment in employee colonies, etc. Second आहे medical benefits are extended to employee family members, to the retired employees and their family members. And third are small organizations which cannot set up hospitals provide the medical services through local hospitals and doctors. Sometimes they provides reimbursement of medical expenses borne by the employee. तर अशा व्हॉलंटरी अरेंजमेंटमध्ये असे वेगवेगळे बेनिफिट्स त्या एम्प्लॉईला दिले जातात. त्यानंतरचं 7 नंबरचा टाईप आहे वेलफेअर अँड रिक्रिएशनल फॅसिलिटीज. ओके फ्रेंच बेनिफिट्सचे आपण टाईप्स पाहत आहोत. तर त्यामध्ये लास्ट टाईप आहे वेलफेअर अँड रिक्रिएशनल फॅसिलिटीज. यामध्ये कशा प्रकारचे बेनिफिट्स दिले जातात तर दिस बेनिफिट्स इन्क्लूड कॅन्टीन्स, consumer stores, credit societies, housing, legal aids, employee counseling, welfare organization, holiday homes, educational facilities,
ट्रान्सपोर्टेशन, पिकनिक्स अँड पार्टीज. तर या टाईप्सच्या आधारे ओके त्या एम्प्लॉईला अशा प्रकारचे बेनिफिट्स हे दिली जातात. तर अशा प्रकारे या फ्रेंच बेनिफिट्सचे अनेक टाईप्स आहेत. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण फ्रेंच बेनिफिट्सचे कन्सेप्ट काय आहे, त्याची गरज ओके, त्याची नीड कशासाठी आहे, त्या नीड ओके त्याची गरज कोणकोणती आहे, त्याचे रिझन्स कोणकोणते आहेत, त्याचबरोबर फ्रेंच बेनिफिट्स देण्याचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत आणि फ्रेंच बेनिफिट्सचे टाईप्स कोणकोणते आहेत यांचा ओव्हरऑल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.